वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर। विधेयकाच्या बाजूने 128 मतं तर विरोधात 95 जणांचं मतदान। राष्ट्रपतींच्या सहीनंतर होणार कायद्यात रूपांतर। अजिंठा बँक घोटाळा प्रकरणी दोषारोपपत्र दाखल। कोर्टात 6000 पानांचं 7 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र। यापूर्वीही 13 आरोपींविरोधात मुख्य दोषारोपपत्र सादर। नागपूरच्या प्रकाशनगरमध्ये भर बाजारात गोळीबार, एका तरुणाचा मृत्यू, 2 जण जखमी, 3 आरोपींना केली अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीच्या 3 भावांकडून महिलेवर सामूहिक अत्याचार। महिला लिव्ह इन मध्ये राहत असल्याची माहिती। 6 वर्षाच्या मुलीवरही अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप। मुंबईत क्लीनअप मार्शल आजपासून हद्दपार। लोकांच्या तक्रारी वाढत असल्यानं महापालिका प्रशासनाचा निर्णय। ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन। वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप। भाजप आमदारांच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू। राज्य महिला आयोगानं घेतली गंभीर दखल। नाशकात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस। 30 गावांमधील 1990 शेतकऱ्यांची पिकं जमीनदोस्त। लातूरमध्येही अवकाळीचा कहर।